आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इराणनं महत्त्वपूर्ण होर्मुझ सामुद्रधुनी परत खुली करण्याबाबतच्या संबंधित करारावर सहमती देण्याच्या नव्या मुदतीचं पालन न केल्यास इराणचे वीज निर्मिती केंद्र आणि पूल नष्ट करण्यात येतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नूचा 39वा दीक्षांत समारंभ आज यशस्वीरित्या पार पडला. मुख्य समारंभ इग्नू मुख्यालय नवी दिल्ली इथं पार पडला. त्यामध्ये जगभरातील 3,24,835 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. भारताचे माननीय उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण दिलं. इग्नूच्या विस्तृत आणि विविध विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी हा दीक्षांत समारंभ नागपूरसह देशभरातील 55 प्रादेशिक केंद्रांवर एकाच वेळी आयोजित करण्यात आला. इग्नू प्रादेशिक केंद्र नागपूर इथं हा समारंभ सिव्हिल लाईन्स नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयातील शालोम सभागृहात पार पडला. या समारंभात एकंदर 1,373 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती कारागृह अध्ययन केंद्रांमधील प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांचा समावेश होता. कडाक्याचा उन्हाळा लक्षात घेता वीज ग्राहकांना उन्हाळ्यात अखंडित सेवा मिळावी यासाठी महावितरणनं कंबर कसली आहे. ग्रीष्म ऋतूतील संभाव्य तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी महावितरणतर्फे उद्या 8 एप्रिल रोजी शहरातील विविध विभागांमध्ये वीज वाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. या तातडीच्या कामासाठी नागपुरातील अनेक भागांचा वीज पुरवठा सकाळी काही तासांसाठी बंद राहणार असून ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात आकाश अंशतः अभ्राच्छादित राहणार असून विदर्भात आज अकोला आणि ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्यानंतर भंडारा इथे 38, गोंदिया आणि चंद्रपूर इथं 37.8 अंश सेल्सिअस तर नागपुरात आज 37.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:57 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.